कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालक घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून या घोटाळ्यामध्ये एकूण 2.5 कोटींचा घोटाळा झाल्यास त्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केलाय। शहरातील कचरा उठाव करण्यासाठी 254 टिप्पर चालकांचे कंत्राट 6 ठेकेदारांकडे आहे, मात्र 190 चालक पुरवत 70 चालकांचे पगार लाटून ठेकेदारांनी 1.5 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटक संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला। याचा आढावा घेतलाय आमचे कोल्हापूर प्रतिनिधी सलमान जमादार यांनी। कंत्राटी टिप्पर चालक पुरवणाऱ्या कंपनीने महानगरपालिकेच्या 1.5 कोटीचा ढपला केला, हा आरोप आम्ही केला होता। त्या पद्धतीचे आम्ही पुरावे सुद्धा महानगरपालिकेकडे उपस्थित केलेले आहे। तशाच पद्धतीने पत्रकार बंधूंशी त्यावेळी संवाद साधून सुद्धा आम्ही हे प्रूफ केलेला आहे की हा 1.5 कोटीचा ढपला आहे। पण प्रथमदर्शनी 1.5 कोटीचा ढपला वाटत असताना त्याच्यामध्ये अजून अभ्यास केल्यानंतर काही डॉक्युमेंट्स आमच्या हातामध्ये आले आणि याची व्याप्ती पुन्हा 1 कोटीने वाढले असं आम्हाला छातीठोकपणे तुमच्या समोर सांगायचं आहे। साधारणपणे 190 टिप्पर चालक कामावर रुजू आहेत, 254 टिप्पर चालकांचं पेमेंट उचललं जाते। हा जो काही मधला 64 टिप्पर चालकांचा फरक आहे 25,300 प्रमाणे, तो जवळपास 1.5 कोटीच्या आसपास पोचलेला आहे। तो तर जग जाहीर आहेच आहे। पण ते सोडून हे जे काही 190 टिप्पर चालक काम करतात, 190 टिप्पर चालकांना महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे, सरकारच्या कायद्याप्रमाणे 21,525 रुपये मध्ये हातामध्ये पडायला पाहिजे होते। त्याच्याऐवजी सरसकट 14,000, 15,000, 16,000 अशी रक्कम सरसकट त्यांच्या माती मारली जाते आणि वरचे 6,525 रुपये, 6,255 रुपये जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आणि इथले त्याचे जे काही हस्तक आहे ते परस्पर त्याचा ढपला पडतात। साधारणपणे 6,255 रुपये हे 190 टिप्पर चालकांचे प्रति 6,255 असे आतापर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचा हिशोब केला तर जवळपास 1 कोटी रुपये होतात। हा 1 कोटीचा वेगळा घोटाळा या टिप्पर चालकांच्या बाबतीत, या महानगरपालिकेच्या बाबतीत ही कॉन्ट्रॅक्टर कंपन्या आणि त्याचे हस्तक करतात। अशा पद्धतीचे पुरावे आमच्या हातामध्ये सापडलेले आहेत। याचं जर आपण बघितलं तर हे पीएफ ऑफिसमध्ये जमा केलेले कंपन्यांची शीट्स आहेत। या पीएफच्या ऑफिसमध्ये त्यांनी सरसकट जे दाखवलेलं आहे की पगार किती आहे प्रत्येक व्यक्तीला, तर या लिस्टमध्ये साधारणपणे आपल्याला 15,000, 14,000, 16,000 अशा पद्धतीचे पगार तुम्हाला दिसून येतात आणि त्याच्यावरच मग पीएफ वगैरे भरला जातो। मग वरचे पैसे कुठे गेले? वरचे पैसे यांनी ढापले, वरचे पैसे यांनी ढपला पाडला, अशा पद्धतीचं हे पेपर आहे। या पेपरच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा प्रशासनाला सांगायचं आहे की 1.5 कोटीचा टिप्पर कॉन्ट्रॅक्टरचा घोटाळा नाही आहे, तर तो जवळपास 2.5 कोटीचा पोचलाय। 2 दिवसापूर्वी ज्यावेळी आम्ही महानगरपालिकेमध्ये गेलो होतो की बाबा हे 1.5 कोटीचा ढपला आहे, या प्रेझेंटीमध्ये गडबड केली जाते, त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरच्या हस्तकाने कागदी पुस्तक घाळ केलं होतं। पण किती जरी केलं, सत्य परेशान होऊ शकता है, पराजित नाही, अशा पद्धतीची भूमिका मला तुमच्या समोर आज मांडायची आहे। आणि त्याच वाटते की ठेकेदार आणि हा महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संदर्भात घोटाळा आहे का? 100% ठेकेदार, त्याचे हस्तक आणि महानगरपालिकेचे पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून केलेला हा घोटाळा आहे। आणि मला खास करून तुमचं दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे। काल जो प्रकार काही टिप्पर चालक हे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या, त्याच्या हस्तकांच्या प्रेशरखाली, दबावाखाली महानगरपालिकेमध्ये गेले होते। 190 पैकी फार तर फार 60-70, 80 लोक गेले होते आणि त्यांनी जे सांगितलं तिथं की बाबा त्यातल्या त्यात खास करून ज्यांनी बाईट दिली त्याचं नाव दीपक कांबळे। हा दीपक कांबळे ज्याने इथं ठेका घेतलाय त्याचा मावस भाऊ, त्याचा बगल बच्चा, त्याने सांगितलं की आम आदमी पार्टीच्या माध्यमातून पैसे मागितले जातात, त्यांना पुरेसा पगार दिला जातोय, त्यांना वेळोवेळी पीएफ आणि बाकीच्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात, तो स्वतःचा सुद्धा पगार पुरेसा घेत नाही असं आमचं डॉक्युमेंट्स आहे। इथं जर 2 नावं बघितली, दीपक कांबळे, बाजीराव माळी यांचा पगार महिन्याला 15,000 रुपये दाखवलाय। पगार मिळाला असायला पाहिजे 21,525। ज्याला स्वतःला पगार मिळत नाही तो सांगतोय आमचा पगार चांगला आहे। मला फक्त एवढंच सांगायचं आहे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून, कोल्हापूर महानगरपालिकेचे आम्ही टॅक्स पेअर आहोत। आमच्या प्रत्येक कामगाराला नियमाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे। आमच्या प्रत्येक कामगार जो हजर आहे त्यालाच पगार मिळाला पाहिजे। अतिरिक्त जर कोण बोगस काम करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही आणि आम्हाला बदनाम करण्यासाठी
वेगळ्या पद्धतीच्या जरी क्लुप्त्या वापरल्या तरी आमच्या हातात डॉक्युमेंट्स आहेत, आम्ही ठाम आहोत आणि आम्ही कोणत्याही आरोपाला तुमच्या भीक घालणार नाही. आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात मग ते दीपक कांबळे असू देत, बाजीराव माळी असू देत किंवा प्रत्यक्ष ठेकेदार कंपनी असू दे, जे जे आरोप करण्यामध्ये अग्रभागी असतील त्यांच्यावर मानहानीचा दावा, अब्रू नुकसानीचा दावा आणि क्रिमिनल FIR नोंद करण्यासाठी आज आम्ही वकिलांच्या बरोबर चर्चा सुद्धा केलेली आहे. त्याच्यावर सुद्धा निश्चित कारवाई होईल. त्यांच्यावरती दबाव असू शकतो. ते कुणाचे तरी पाहुणे मेवणे मावसभाव असू शकतात त्या ठेकेदाराशी संबंधित. त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमचं काही पर्सन त्यांच्याशी नाही, कारण की त्यांच्यासाठीच आम्ही काम करतोय. उद्या त्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार मिळाला तर त्यांचंच चांगलं होणार आहे. पण ज्यांनी स्टेटमेंट दिले त्यांची ग्रॉस सॅलरी पण 15,000 रुपये आहे. हे ऑफिशियल डॉक्युमेंट त्यांनी महानगरपालिकेला जमा केलेलं आहे आणि PF ऑफिसला जमा केलेलं आहे. हे तुम्ही क्रॉस चेक करू शकता, क्रॉस व्हेरीफाय करू शकता, इन्व्हेस्टिगेट करू शकता. आणि त्यामुळं वेळेवर पगार होतो हा दावा खोटा आहे. किमान वेतनाप्रमाणे पगार होतो हा दावाही खोटा आहे. आणि हा जो 1 कोटी रुपये आम्ही जे दावा करायला लागलोय 1 कोटी रुपये, साधारण असं मानू आपण की ह्यांनी मागचे जे आमचे पत्रव्यवहार आहेत त्याच्यावरती बेस्ड ह्यांनी PF ची चलनं भरली. एका वन टाइमला 6 महिन्याचे पण त्यांनी भरलेले आहेत. कंत्राट आहे. पुढे काय बसलाय रे? एवढे 254 टिप्पर चालक पुरवायचा ठेका असताना मुळातच तेवढे टिप्पर त्या ठिकाणी दुरुस्त असणे, सुव्यवस्थित असणे हे पॉसिबल नव्हतं. 3-4 महिन्यापासून आम आदमी पार्टी त्याचा फॉलोअप घेते आणि त्याच्यामध्ये आम्हाला महापालिकेत त्यांना जबरदस्तीनं दबाव टाकून नेण्यात आलं होतं. त्याच्यानंतर ऑफिसला येऊन स्वतःचे बँक स्टेटमेंट आमच्याकडे दिले. ते प्राथमिक स्वरूपात 4 बँक स्टेटमेंट आहेत. समजली 4 जणांचे आहेत आणि प्रत्येक कंपनीचं आम्ही दाखवू. प्रत्येकाचे हे 4 ड्रायव्हर्स आहेत. बँक स्टेटमेंट हे त्यांचे स्वतःचे असतात, त्यामुळे आम्हाला ऍक्सेसिबल नाही. त्यांनी स्वतःहून आमच्याकडे जमा केलेले आहेत. त्यातले फिगर आहेत. नाही, पण कसं आहे त्यांचा पगार एकाच महिन्यामध्ये जमा होतो. 24ला 14,500 VDK फॅसिलिटी. 18 जुलै 2024 तारखाही लक्षात घ्या. जे म्हणतात 10 तारखेपर्यंत आमचे पगार होतात तिथं बोलायला लावलं तेही सांगतो. VDK फॅसिलिटी 15,000 रुपये. 17 ऑगस्ट 2024 VDK फॅसिलिटी 15,265. हा एक सॅम्पल झाला. त्यातला रॅन्डमली कुठलाही सॅम्पल उचलून बघा तुम्ही. 26 नोव्हेंबर 2024 14,987. RBL बँकेचं स्टेटमेंट आहे, ते 2 SBI चे होते. 9 मे 2024 बँकेत नुकताच टेंडर्स हे चालू झालेलं 6,820. 27 मे VDK फॅसिलिटी 15,500. 24 जून 14,500. हे सॅम्पल आहेत. ही एक कंपनी झाली.